इथे आपण हा जो धोतर फेटा वगैरे केलेला गोल्डनमध्ये ते पूर्ण एकाच टोनमध्ये आपण केलेलं काम, त्याचं लिखाई वगैरे बघू शकता. तसंच ही मूर्तीची मागणी आपल्याला बऱ्यापैकी. आत्ता या मूर्ती माझ्याकडे 37 मूर्त्या बुक झाल्यात. हे इकडे मातीचं आपलं रंगकाम आहे. मातीच्या रंगकामामध्ये आपण स्किन टोन, आपण जो POPमध्ये स्किन टोन आहे त्या प्रकारे आपण देण्याचा त्याला प्रयत्न केलेला आहे. रेखीव डोळे वगैरे, प्रॉपर फिनिशिंग वगैरे अशा प्रकारे सगळं काम केलेलं आपण याच्यामध्ये मातीमध्ये. ही किती फुटाची मूर्ती आहे? ही आता तुमच्याकडे 2.25 फुटाची मूर्ती आहे. पाहू शकता. बाप्पाला पाहताना नजर अशी हटतच नाही, बाजूला होतच नाही, एकटक बघतच राहावं असे सर्व आपल्याला मूर्ती ह्या ठिकाणी पाहायला मिळते. हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर. आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आलो आहे मुंबईतील लालबाग या ठिकाणी आणि आपण भेट दिली आहे गणसंकुल या वर्कशॉपला आपण भेट दिलेली आहे. या ठिकाणी मोठे मोठे गणपतीसाठी प्रसिद्ध आहे हा वर्कशॉप आणि आपण गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी आपण आगमन सोहळा देखील पाहिलेला आहे. तर आज आपण ह्या ठिकाणी छोटे छोटे गणपतींची चित्रशाळा या ठिकाणी पाहायला आलेलो आहे आपण ह्या ठिकाणी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. खूप छान छान अशी कलाकृती केलेले सुबक व सुंदर ह्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळणार आहेत आणि इथे बरेच चित्रशाळा आहेत गणपती बाप्पाची, ते आज आपण कव्हर करणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हे आहे गणसंकुल, पाहू शकता तुम्ही. आता आपण बाहेरच्या बाजूला आलो आहोत. वन अविघ्न पार्क आहे या बाजूला, समोर पाहू शकता तुम्ही. ही बिल्डिंग आहे आणि ह्या बाजूला करी रोड स्टेशन आहे 2 मिनिटावर. आणि या बाजूला भारत माता टॉकीज आहे. इथून आपण लालबागला पण जाऊ शकतो राईट साईडनी. तर आतमध्ये जाऊन आपण एंट्री करूया. आपला घरचा गणपती कसा असावा त्या संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी व्हिडिओमधून बघता येईल. आपला गणपती बाप्पा चॉईस करता येईल तुम्हाला. छान छान आपल्याला गणपती ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे पाहू शकता. पहिलंच आपल्याला ह्या ठिकाणी अमर आर्ट्स चित्रशाळा आहे आणि ह्या बाजूला आहे श्री गणेश चित्रशाळा. एका लाईनीत ह्या ठिकाणी छोटे छोटे मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार. सार्थक आर्ट्स पाहू शकता, श्री गणेश आर्ट. वेळे ब्रदर्स आहे, श्री आर्ट्स आहे, प्रारंभ कला मंदिर आहे पुढे, म्हणजे असे आहेत. आणि ते या साईडला वेळे ब्रदर्ससुद्धा आहे. तर आपण सार्थक आर्ट्समध्ये जाऊन पाहूया. आता इथून सुरुवात करूया. आता आपण सार्थक आर्ट्समध्ये आलो आहोत आणि सचिन दादा पाटील आहेत आपल्याकडे, माहिती देणार आहे आपल्याला. तर बघूया, माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी सचिन पाटील. सार्थक आर्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याकडे शाडू मातीमध्ये आणि POPमध्ये दोन्हीमध्ये मूर्ती अवेलेबल आहेत. शाडूमध्ये आपल्याला 1 ते 2 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहे आणि POPमध्ये 1 ते 5 फुटापर्यंत मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे. मातीची मूर्ती आपण पहिल्यांदा बघूया. या ना. नक्की. हे इकडे मातीचं आपलं रंगकाम आहे. मातीच्या रंगकामामध्ये आपण स्किन टोन, आपण जो POPमध्ये स्किन टोन आहे त्या प्रकारे आपण देण्याचा त्याला प्रयत्न केलेला आहे. रेखीव डोळे वगैरे, प्रॉपर फिनिशिंग वगैरे अशा प्रकारे सगळं काम केलेलं आपण याच्यामध्ये मातीमध्ये. ही किती फुटाची मूर्ती आहे? ही आता तुमच्याकडे 2.25 फुटाची मूर्ती आहे. पाहू शकता मातीची. पुढे आता पुढे आपला POPमध्ये वगैरे आहेत. ही पण मातीची देखील अशी मूर्ती आहे. बघूया, नजर असे बाजूला हटतच नाही. हो, थँक्यू. ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण डायमंड वर्क पण इथे काम केलेलं पाहू शकतो. तुम्हाला असं वर्कमध्ये काम करून तुमची ऑर्डर तुम्ही दिला त्याप्रमाणे तुम्हाला अशी मूर्ती तयार करून नक्की मिळूया. हो, तर अशी मूर्ती आहे. बरेच मंडळी आपली बुकिंग घेणार, घरचा बाप्पा कसा असावा त्याची बुकिंग करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहे गणपती बाप्पा. 1 फुटामध्ये वरती आहे. इथे खाली इथे 2 फुटामध्ये मूर्ती आहे. याला आपण मेटल वर्क आपण देण्याचा प्रयत्न केलेला पहिल्या मूर्तीला POPमध्ये. याला आपण ड्रेसिंग केलेलं आहे या मूर्तीला. तसंच ही मूर्ती ब्राह्मण बैठकमध्ये आहे. पुढे हे पण आहे. पुढे तसंच इथे पण आपण छानपैकी रंगकाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे मूर्तीला, ते तुम्ही बघू शकता. तसंच त्याप्रमाणे
इथे आपण हा जो धोतर फेटा वगैरे केलेला गोल्डनमध्ये ते पूर्ण एकाच टोनमध्ये आपण केलेलं काम, त्याचं लिखाई वगैरे बघू शकता. तसंच ही मूर्तीची मागणी आपल्याला बऱ्यापैकी, आत्ता या मूर्ती माझ्याकडे 37 मूर्त्या बुक झालेल्या आहेत. ही मूर्ती अजून श्रावण देखील सुरुवात झालेली नाही आहे आणि यापैकी निम्म्या मूर्त्या माझ्या बाहेर जाणार. दिल्ली एक मूर्ती, साऊथ आफ्रिकेला माझी मूर्ती गेली या मूर्तीमध्ये. तसंच ही देखील सूर्यफुलामध्ये मूर्ती आहे, बाल गणेश. पुढे हे विष्णू रूपामध्ये देखील आहेत गणपती. पुढे देखील आपण धोतर फेटा असं वेगवेगळ्या त्यांच्या चॉईसप्रमाणे आपण कलरिंग आपण त्यांना दिलेलं आहे. हे आपल्याला इथे डिस्प्लेमध्ये 3 फूट 2.5 फुटामध्ये मूर्ती आहेत. तसंच त्या प्रकारे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा झाला तर हे समोर आपलं कार्ड आहे. कार्ड आपलं इथे असं दाखवलं तुम्हाला. ओके, वरती सार्थक आर्ट नाव आहे. मोबाईल नंबर वगैरे मेन्शन केलेलं आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9967158050. जसं डिलेवरी वगैरे करतात तुम्ही? हो, डिलेवरी आपण करतो वगैरे. आपण म्हणजे महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठे डिलेवरी आपण करतो. आपण सगळीकडे. छान माहिती दिल्याबद्दल दादा धन्यवाद. मी नक्की आणि श्रेया आर्ट्स पण आहे ह्या ठिकाणी. छान छान अशा मूर्त्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. चिंतामणी पाहू शकता गणपती बाप्पा. बरेच वेशभूषामध्ये आपल्याला गणपती बाप्पा ह्या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण आलो वेळे ब्रदर्स ह्या ठिकाणी. या शॉपमध्ये आपण बघणार आहोत गणेश चित्रशाळा. काका स्वागत आहे तुमचं आठवणी कोकणात आपल्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, आम्ही वेळे ब्रदर्स बोलतोय. वेळे ब्रदर्स आमच्या इथं शाडूच्या बी मूर्ती आहे आणि POPच्या बी मूर्ती आहे. हा, आणि दोन्ही पण घेण्यासारखे आकर्षण आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. चला पाहू की शाडूच्या आणि मातीच्या. हा, इथं आहे POPच्या मूर्त्या आणि त्या दुकानामध्ये मातीच्या मूर्त्या आहेत. अच्छा अच्छा, 2 आहेत शॉप. दोन्ही, हा. चालेल. हे आता आपण शाडू मातीचे बघू शकता, सगळं क्लासिक आहे. सुंदर अशा मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वेळे ब्रदर्स पाहू शकता तुम्ही. आता आपण बघतोय ते POPच्या. हा लालबागचा राजा आहे. हां, पाहू शकता. हा एक गणपती गेल्या वर्षीचा होता. हा, खेतवाडीचं पाहू शकता तुम्ही. त्या मूर्तीमध्ये बनवलेला गणपती आपला. छान छान ह्या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. बाहेरून सुद्धा आपण पाहूया. ठीक आहे, धन्यवाद काका, धन्यवाद. हां, आता तुम्ही शाडूच्या मूर्तीपाशी जावा. आता इथे आपण आतमध्ये जाऊया. शाडू मातीची जी मूर्ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता आपण POPच्या बघितले. शाडू मातीची मूर्ती आता आपण ह्या ठिकाणी पाहतोय. पाहू शकता आपण आता POPची मूर्ती पाहून आलो. वेळे ब्रदर्स. छान छान आपल्याला मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळते. इकडे आल्यानंतर आपण कोणती मूर्ती घेऊ, कोणती बुक करू असं एकदम कन्फ्यूज झाल्यासारखं होणार आपल्याला. कारण सर्वच मूर्त्या खूप छान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहू शकता तुम्ही. ही किती फुटाची मूर्ती आहे?
3.5 फुटाची मूर्ती आता आपण या ठिकाणी पाहतोय. खूप छान असं सुंदर काम वगैरे करून गणपती बाप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बाप्पाला पाहताना नजर अशी हटतच नाही, बाजूला होतच नाही, एकटक बघतच राहावं असे सर्व आपल्याला मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. वेळे ब्रदर्स. अजून पुढे आपण जाऊन बघूया. छोटासा बाल गणेश सुद्धा या ठिकाणी आपण आता पाहतोय. आता आपण पुढे जरा बघूया. प्रारंभ कला मंदिर श्री गणेश चित्रशाळा पाहू शकता. इथे देखील आपण माहिती घेऊया. सुरुवातीलाच आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन झालं गणपती बाप्पाचं. पाहू शकता धोतर फेटा घालून असं छान कलाकृती केलेली आहे. एक मूर्ती पाहू शकता तुम्ही, मस्त अशी आसनावर बसलेली आहे गणपती बाप्पाची मूर्ती. या बाजूला आपण जरा येऊया, पाहूया. मला इथून नाही पाहिजे. रंगकाम पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळाली. पुढे आता आपण जाऊन बघूया. श्री साई गणेश चित्रशाळा. बाहेरचा डिस्प्ले हा. आतील बाजून आपण आता बघतोय काम चालू आहे या ठिकाणी आणि जेवायला बसले आहेत मंडळी. पाहू शकता तुम्ही. छोटीशी मूर्ती आहे. दादा ही किती फुटाची मूर्ती आहे? 6 फूट. 6 फुटाची ही लहान मूर्ती आहे. साधा सिंपल मध्ये पण आहेत मूर्त्या पाहू शकता आपण. सर्वांचे आपल्याला डिटेल्स फोन नंबर वगैरे या बॅनरवरून आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांचे फोन नंबर वगैरे पाहू शकता तुम्ही. प्रत्येक बॅनरवर दिलेलं आहे, म्हणजे इथे तुम्ही बुकिंगसुद्धा करू शकता. हे सर्व 7-8 शाळा आहेत ह्या ठिकाणी चित्रशाळा. आणि त्या बाजूला मोठे गणपतीचं काम चालू आहे. आता आपण आपला व्हिडिओ हा झालेला आहे. सो आज आपण गणसंकुल या ठिकाणी भेट देऊन श्री गणेश चित्रशाळा या ठिकाणी 7-8 आपल्याला शाळा या ठिकाणी पाहायला मिळाले. खूप छान छान मूर्तींचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी आपण गणपती बाप्पा पाहिलेले आहेत. आपला घरचा बाप्पा कसा असावा, तुम्ही ह्या ठिकाणी जर आला तर नक्कीच कन्फ्यूज व्हाल. कारण कोणती मूर्ती घेऊ कोणती नाही असा आपल्याला प्रश्न पडेल. सर्वच मूर्त्या मला खूप छान वाटल्या. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.